ओम पंचाननतनुत भूताण पंचाक्षरपनुपमान पंचसूत्रकृतो वंदे पंचाचार्य जगद्गुरु. सर्वप्रथम आपल्या या मठाचे मठाधिपती श्री गुरु डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, या ठिकाणी उपस्थित असलेले सिद्धलिंग शिवाचार्य महाराज मठ संस्थान देवणी आणि या ठिकाणी असलेले सर्व प्रमुख पाहुणे, सर्वप्रथम सर्वांना मी विनंती करतोय, या रुद्र शिबिराचं आयोजन आपल्या या ठिकाणी सातत्याने 15 वर्षापासून चालू आलेलं आहे आणि हे 16वा वर्ष आहे आणि असंच आपल्याला कंटिन्यू पुढे करत जायचं आहे. त्यासाठी आपल्याला या प्रथम दिवस म्हणून आपण सर्वांनी आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी आणि सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामीजी देवणीकर आणि विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांना सर्वांना विनंती करतो की दीप पूजनासाठी आपणास जायचं आहे. सर्वांनी दीप पूजनासाठी यायचं आहे. फेसबुक लाईव्ह काढून दे तुम्हाला. मला फेसबुक लाईव्ह काढून द्यायची. गुरु महिमा अपार महिमा, गुरु महिमा अपार महिमा, गुरु महिमा किं वचनीयं गुरु महिमा, किं वचनीयं गुरु महिमा, किं वचनीयं गुरु महिमा, किं वचनीयं गुरु महिमा, गुरु महिमा अपार महिमा, गुरु महिमा अपार महिमा, गुरु महिमा अनोरणीयान गुरु महिमा, अनोरणीयान गुरु महिमा, महतो महियान गुरु महिमा, महतो महियान गुरु महिमा, गुरु महिमा पार महिमा, गुरु महिमा असतो मा सद्गमया, तमसो मा ज्योतिर्गमया, असतो मा सद्गमया, तमसो मा ज्योतिर्गमया, मृत्योर्मामृतंगमया, मृत्योर्मामृतंगमया. ओम शांति ओम शांति ओम शांति ओम, ओम शांति ओम शांति ओम शांति ओम. ओम ध्रुवन्ते राजा वरुणो, ध्रुवं देवो बृहस्पतिः, ध्रुवन्त इन्द्रश्चाग्निश्च राष्ट्रं धारयतां ध्रुवम्. दीप प्रज्वलन मुहूर्तः सुमुहूर्तो अस्तु. टाळ्या वाजवा मोठ्याने. टाळ्या वाजवा. शास्त्र तुम्ही तिकडे फोटो काढून समोर बघा. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. गुरु डॉक्टर शिवाचार्य महाराज की जय. शिवाचार्य महाराज की जय.
या ठिकाणी लगेचच पंचांगाचं आपल्या या मठाला 15 वर्षापासून ज्यांनी पंचांगाचा क्लास घेत आहेत असे शुभम शास्त्री फुलवळकर यांनी एक छोटस पंचांगाचं पुस्तक काढलेलं आहे. तरी या ठिकाणी त्या पंचांगाच्या पुस्तकाचं प्रदर्शन होत आहे. तरी सर्वांनी टाळाच्या कडकडाटसह त्या पंचांगाच्या पुस्तकाचं प्रदर्शन करायचं. सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व गुरुवर यांच्या हस्ते या ठिकाणी ज्योतिष पंचांगाचं उद्घाटन झालेलं आहे. तरी सर्व पाहुणे मंडळीने सर्व विद्यार्थीगणांनी टाळ्याचं त्यांचं स्वागत करायचं. हॅलो. या ठिकाणी आपल्या सर्वांना शास्त्रीगणांना विनंती आहे, या रुद्र शिबिराचं पूजन करण्यासाठी आपल्याला जागा पवित्र करण्यासाठी वेद घोष करायचा आहे. त्यासाठी मी प्रदीप स्वामी सोलापूरकर या ठिकाणी यांना मी विनंती करतोय, त्यांनी येऊन वेद घोष करावा. त्याचबरोबर शुभम स्वामी आणि इथे जमलेले सर्व जे शास्त्रीगण आहेत त्यांना विनंती करतोय, त्यांनी येऊन वेद घोष करावे. बरोबर ना. ओम श्री गणेश शारदा ओम भद्रं कर्णे शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्टवागं सस्तरोभिः वृषेम देवहितो जदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धस्तवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सहसे नमः सरस्वतये नमः सखेनाम्बुरागान् चक्षसे नमो दिवे नमः पृथिव्ये सप्रदसभाम्ये गोपाय एच सभ्यासभासदः तानिन्द्रियावदकुरु सर्वमायुरुपासताम् सर्वेभ्यो भक्तमहेश्वरेभ्यो नमः सर्वेभ्यो महाजनेभ्यो नमः सर्वेभ्यो भक्तमेभ्यो नमः. ओम शांति शांति शांति. सांबदे नमः पार्वतीपते शिव हर हर. श्रीमद्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. वीरभद्रेश्वर भगवान की जय. संत शिरोमणि मंडल स्वामी महाराज की जय. जगज्योति महात्मा बसेश्वर महाराज की जय. बालक प्रसिद्ध योगी राजेंद्र शिवाचार्य महाराज की जय. श्री गुरु डॉक्टर विभाग शिवाचार्य महाराज की जय. श्री गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज की जय. मंगलम जय नमः पार्वती शिव हर हर महादेव शिव. हॅलो. हॅलो. या रुद्र शिबिराच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान म्हणून श्री गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज मठ संस्थान देवणी यांना मी विनंती करतोय, त्यांनी आपल्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं. त्याचबरोबर या मठाचे मठाधिपती डॉक्टर श्री गुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांनी देखील या मठाच्या जे रुद्र शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमासाठी अध्यक्षपद भूषवावं, त्यांना मी नम्र विनंती करतोय. यानंतर आपल्या या मठामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले
श्री या उद्घाटनाला आपल्या शिबिराच्या उद्घाटनाला उपस्थित असलेले श्री श्रावण जंगम राष्ट्रीय जंगम समाज संघटना, त्यानंतर सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतोय. आणि या ठिकाणी नंतर डॉक्टर शंकर स्वामी वडेपूरकर नांदेड, त्यानंतर गजानन स्वामी नांदेड, त्यानंतर दिगंबर स्वामी कुरुंदकर, त्याचबरोबर शिवकुमार स्वामी हिरेमठ नांदेड, त्यानंतर गंगाधर स्वामी काटकळंबेकर, यानंतर या ठिकाणी सोलापूरहून आपल्याला सर्वांना मंत्रांचं ज्ञान देण्यासाठी आलेले प्रदीप स्वामी सोलापूरकर, त्यानंतर या पंचांगमध्ये पंचांग शिकवण्यासाठी तुम्हाला सर्वांसाठी येणारे म्हणजेच मी शुभम स्वामी फुलवडकर, त्याचबरोबर डॉक्टर स्वामीसाहेब मुखेड, शिवसाम मठपती नेवळी सरपंच आहेत ते या ठिकाणी, या गणेश स्वामी गडगेकर या ठिकाणी जे या कार्यक्रमाला आलेले आहेत, सर्वांचं महाराजांच्या वतीनं या मठाच्या वतीनं सर्वांचं स्वागत इच्छितो. आणि त्याचबरोबर मी आपल्या या ठिकाणी देवणी मठाचे सिद्धलिंग शिवाचार्य महाराज मठसंस्थान देवणी यांचं स्वागत करण्यासाठी मी नागनाथ सरांना विनंती करतोय, त्यांनी यावं. त्याचबरोबर ओमकारप्पा मठपती आणि सोबत प्रदीप स्वामी सोलापूरकर, हिरेमठ सॉरी प्रदीप हिरेमठ. हा, आचार्य महाराज के जय. श्री गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज के जय. त्याचबरोबर प्रदीप हिरेमठ आणि नागनाथ सरांना विनंती करतोय, त्यांनी आपल्या आप्पाचा देखील सत्कार लगेच करावा. श्री जगद्गुरु पंचाचार्य महाराज के जय. श्री गुरु डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज के जय. अनिल स्वामी या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्री गजानन स्वामी यांना अशी विनंती करतोय की त्यांनी आपातर्फे आपलं स्वागत स्वीकारावं. आपाचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांनी आपाकडे येण्याची कृपा करावी. नांदेड जिल्हा जंगम समाज संघटनाकडून स्वागत. नांदेड जिल्हा जंगम समाज संघटनेकडून गुरुवर्यांचं स्वागत होत आहे. पंचाचार्य महाराज के जय. गुरु शिवाचार्य महाराज के जय. गुरुपाक्ष शिवाचार्य महाराज के जय. गजानन सर्वांचा सत्कार, सर्वांचा गमकट करा आणि बाकी सर्वांचा सत्कार. या ठिकाणी उपस्थित असलेले श्री गजानन स्वामी यांना मी विनंती करतोय, त्यांनी आपाचा आशीर्वाद घेण्यासाठी आपाकडे येण्याची कृपा करावी. गजानन स्वामी सर त्यानंतर शंकर स्वामी वडेपुरीकर यांनी यावं आणि महाराजांचा आशीर्वाद स्वीकारावा.
त्याचबरोबर त्यानंतर दिगंबर स्वामी कुरुंदकर यांनी येऊन आप्पाकडून आशीर्वाद स्वीकारावा. यानंतर शिवकुमार हिरेमठ नांदेड यांनी देखील येऊन आप्पांकडून आशीर्वाद स्वीकारावा. त्यानंतर गंगाधर स्वामी काटकळंबेकर यांनी येऊन आप्पाकडून आशीर्वाद स्वीकारावा. त्यानंतर डॉक्टर स्वामीसाहेब मुखेड यांनी येऊन आप्पाकडून आशीर्वाद स्वीकारावा. त्यानंतर गणेश स्वामी गडगेकर यांनी येऊन आप्पाकडून आशीर्वाद स्वीकारावा. त्यानंतर श्री शिवसाम मठपती नेवळी सरपंच आहेत, त्यांनी देखील येऊन आप्पाकडून आशीर्वाद स्वीकारावा. या ठिकाणी आपल्या सर्वांना रुद्राचं ज्ञान देण्यासाठी आलेले सोलापूरहून श्री प्रदीप शास्त्री सोलापूरकर यांना विनंती आहे, कृपया आपण समोर येऊन आप्पातर्फे स्वीकार करायचा आहे, सत्कार स्वीकार करायचा आहे. व तसेच आपल्या सर्वांसाठी पंचांग शिकवण्यासाठी या ठिकाणी ते स्वतः इंजिनियर आहेत, तरी सुद्धा गुरुच्या आज्ञेखातीर किंवा गुरुसेवेसाठी त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून आपल्याला पंचांगाचं ज्ञान देतात. असे शुभम शास्त्री फुलवळकर यांना सुद्धा विनंती आहे, कृपया आपण गुरुवरांच्या हस्ते सत्कार स्वीकारायचा आहे. चला, शुभम शास्त्री फुलवळकर सर्वांनी कडकडाट टाळ्या वाजवायच्या. चला, सांगितलं उपस्थित पालक वृंदाच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी ते स्वामीजी आहेत, त्यांनी यावं आणि पालक वृंदाच्या वतीनं आपला सत्कार स्वीकारायचा आहे. सर्वांच्या उपस्थित पालक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी त्यांचा सत्कार होत आहे, तरी सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी प्रस्ताविक म्हणून नांगला सरांना विनंती करतोय, त्यांनी पुढील कार्यक्रमाची रूपरेषा आपणास द्यावी. सर्वप्रथम गुरुवर्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थी पालक, गेल्या अनेक वर्षापासून गणाचार्य मठामध्ये श्री रुद्र शिबिराचं आयोजन केलं जातं. आता माझ्या मते हे 17वं वर्ष आहे आमचं, आणि गेल्या 17 वर्षापासून सातत्यानं या ठिकाणी 14 मे ते 14 जून या कालावधीमध्ये या शिबिराचं आयोजन केलं जातं. आजपर्यंत या शिबिरामधून हजारो विद्यार्थी घडलेले आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी विद्यार्थी येतात. संपूर्ण महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यामधून विद्यार्थी या ठिकाणी अध्ययन करण्यासाठी येत असतात. आणि 1 महिन्यासाठी या विद्यार्थ्यांना गावकी करता यावं या उद्देशानं त्यांना संपूर्ण शिक्षण दिलं जातं. गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा चालू आहे आणि पुढेही चालू राहणारीच आहे. याचबरोबर या मठामध्ये इतरही अनेक उपक्रम राबवले जातात, जसं रक्तदान शिबिर आहे, त्यानंतर गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे, सप्ताह असतो. अशा विविध कार्यक्रमाचं आयोजन सामाजिक, वैज्ञानिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रामधून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन आमच्या मठामधून केलं जातं. त्यामध्ये रुद्रशिबिर हे अतिशय महत्त्वाचं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातत्यानं चालणारं हे एकमेव शिबिर आहे. आणि यासाठी अनेक विद्यार्थी दरवर्षी येत असतात. त्याचबरोबर परिसरामध्ये असणाऱ्या सर्व जंगम समाज, इतर वीरशैव समाज आणि इतर सर्व समाजाचं सहकार्य या शिबिरासाठी आम्हाला लाभलेलं आहे आणि पुढेही लाभत राहणार आहे. ओके, धन्यवाद सर. या ठिकाणी गणेश स्वामी गडगेकर यांना मी विनंती करतोय, आपलं 2 मिनिटाचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं.
गुरुवर्य गणाचार्य महाराज मुखेडकर, आमचे गुरुवर्य देवणेकर महाराज, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वडेपकर स्वामी, काटकणबेकर स्वामी, हिरेमठ, डॉक्टर साहेब बेळीकर, गजानन स्वामी, उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ, या ठिकाणी उपस्थित असलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक, सर्वांना या ठिकाणी आपण दरवर्षी जे कार्यक्रम आपण साजरा करतो 14 मे ते 14 जून, काल फारच तारखा असल्यामुळे कालच्या ऐवजी आज 15 तारखेला आपण हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहोत. या मठामध्ये 17 वर्षापासून हा कार्यक्रम राबवला जातो. जेव्हा जेव्हा आम्ही या कार्यक्रमात गोष्टी करतो, पण यावर्षी बऱ्याच ठिकाणी असे कार्यक्रम नांदेड जिल्ह्यामध्ये होतात, अशा प्रकारची बातमी आम्ही पेपरमधून वाचवली. ही आनंदाची गोष्ट आहे. फक्त मुखेडकर महाराजांच्या मठामध्येच हा कार्यक्रम संपन्न होत होता, पण महाराजाचे काही गोष्टी पाहून काही महाराजांनी सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये मला अनेक ठिकाणी जंगम समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी बरेच कार्य नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू झाले असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, फक्त महाराष्ट्रामध्ये 1100 मठ होते, त्या मठामध्ये फक्त मुखेडचं मठ, गणेशाचार्य मठ मुखेड महाराजांनी या ठिकाणी कार्यक्रम घेत होते. पण त्यांचा हा कार्यक्रम पाहून सर्वांना वाटलं की आपणही काय करावं, त्यामुळे अनेक ठिकाणी पेपरमध्ये बातम्या वाचवायला मिळाल्या. तर त्याचं श्रेय कोणाला जात असं म्हणत असाल तर तुम्ही गणेशाचार्य महाराज मुखेड यांना जाते. या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात. या मठामध्ये अनेक कार्यक्रम या ठिकाणी आता नागनाथ स्वामी सांगल्याप्रमाणे संपन्न होतात. मित्रांनो, आणि आम्ही गडेकर स्वामी महाराजांचे शिष्य आहोत. माझा पुतण्या नागनाथ स्वामी आणि मी महाराजाला आमचं पूर्ण घराणं या ठिकाणी महाराजाला आम्ही वाहून घेतलेलं आहे. महाराजाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही उपस्थित राहतो. महाराजाच्या प्रत्येक कार्यात आम्ही सहकार्य करण्यासाठी तत्पर असतो. आपला जंगम समाज सुद्धा या ठिकाणी सगळेजण उपस्थित राहतात. म्हणजे नांदेडची टीम असेल, आम्ही असेल, हे सगळेजण या ठिकाणी महाराजाच्या सहकार्याला आम्ही धावून येतो आणि अतिशय चांगल्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. मी या ठिकाणी माझा मुलगा पहिल्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित होता. तो मला माझा मुलगा आजही महाराजाचा आदर्श म्हणून आजही कुठे पूजा करत असताना जेव्हा जेव्हा त्यानं कुठं कुठं शिकत असेल त्या ठिकाणी जाऊन स्वतः लिंग पूजा केल्याशिवाय जेवण करत नाही. हे आदर्श कोणाचा असेल तर ते मुखेडचा गणेशाचार्य महाराजाचा आहे. अशा ठिकाणचे असे कार्यक्रम तुम्ही घेतलात. जंगम समाज हा अतिशय गरीब समाज मानला जातो मित्रांनो, पण आपण या सगळ्या गोष्टी करत असताना हे सुद्धा शिक्षण घेणं अतिशय महत्वाचं आहे. आपले सगळे विद्यार्थी असे चांगल्या प्रकारचे शिक्षण घेत आहेत. आपण सुद्धा आता पहिलेचे जंगम राहिलो नाहीत. चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन अनेक क्षेत्रामध्ये आपण पुढे जात आहोत. असेच आपण पुढे जावं एवढे शुभेच्छा देतो. या ठिकाणी मला बोलवलात, मला 2 मिनिटाचं भाषण करण्याची संधी दिलात, त्याबद्दल संयोजकाचं, महाराजाचं आणि सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्री गंगाधर स्वामी काटकळंबेकर यांना मी विनंती करतोय, त्यांनी या रुद्र शिबिराबद्दल 2 शब्द व्यक्त करावे. पंचानन तनुभूतान पंचाक्षरम अनुपमान पंचसूत्र कर्तो वंदे पंचाचार्यान जगद्गुरुभ्यो नमः. आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे आवडते आणि लोकप्रिय गुरुवर्य डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. तसेच आदरणीय पूजनीय देवणीकर महाराज यांना पण सुद्धा मी साष्टांग दंडवत करतो. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले नांदेड जंगम समाजाची टीम डॉक्टर शंकरस्वामी ओडेपुरीकर, गजानन स्वामी, दिगंबर स्वामी आणि दानशूर असणारे शिवकुमार हिरेमठ, त्याचप्रमाणे डॉक्टर स्वामी बेळीकर आणि त्याचप्रमाणे पुन्हा अजून मन्मथ स्वामी मांजरीकर, गणेश स्वामी गडगेकर आणि इतर बाहेरून आलेले आमचे विद्यार्थी आणि आमचे पाहुणे शिवकांत स्वामी, या सर्वांचं आणि उपस्थित सर्व माय माऊली आणि हे बटू जे आहेत उपस्थित असलेले हे शिष्य वर्ग जे आहे जवळजवळ 5 ते 10 वर्षापर्यंतचे, 12 ते 20 वर्षापर्यंतचे जे वयोगटातील बोलणारे हे तरुण जे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आवर्जून या ठिकाणी मला एक बोलण्याचं भाग्य आहे. महाराजाविषयी मला अत्यंत आदर आहे. खरोखरच जेवढे काही शिवाचार्य महाराज आहे जस्तुती म्हणून नव्हे, परंतु एक वाखाणण्यासारखं काम, कौतुकास्पद काम जे कोण करीत असेल तर ह्या
मराठवाड्यामध्ये असो किंबहुना महाराष्ट्रामध्ये असो, आदरणीय डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांची जी टीम जी आहे आणि रुद्र शिबिराची संयोजक मंडळी जी आहे, त्या ठिकाणी असलेले आमचे ओमकाराप्पा स्वामी असोत, नागनाथाप्पा स्वामी शास्त्री असोत, प्राध्यापक कोळेसर असोत, हिरेमठ असोत आणि इतर जी काही मंडळी मुखेडमधली जी आहे जंगम समाजाची टीम जी आहे, त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. हे काम करणं हे काही सोपं नाही. वाटते तेवढं आपल्याला साध्या घरचं एक लग्न समारंभ असो, सत्यनारायण असो, वरदाशंकर असो, धावपळ करावी लागते, 2-3 दिवस जातात. परंतु सातत्य जे महाराजांनी मुखेडच्या सुरू केलेलं आहे, खरोखरच या ठिकाणी रुद्र शिबिराच्या माध्यमातून रुद्र शिबिराचं हे ज्ञानरूपी दीप प्रज्वलन जे केलेलं आहे, हे दीप प्रज्वलन करण्याचं काम या महाराजांनी केलेलं आहे आणि जंगम समाजामध्ये दीप प्रज्वलन करून सर्व समाजाचा अंधकार जे आहे, अंधकार नष्ट करण्याचं काम आमचे आदरणीय लोकप्रिय गुरुवर्य डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांनी केलेलं आहे. खरोखरच मी माझं भाग्य समजतो. जेव्हापासून सुरुवातीपासूनच या रुद्र शिबिराला आमची उपस्थिती नांदेड जंगम समाजाची टीम असो किंवा इतर कोणती जंगम समाजाची टीम असो, ते आवर्जून महाराजांच्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित असतो. हे मला प्रामुख्यानं अभिमानानं सांगावंसं वाटते. आणि खरोखरच महाराजांनी हे जी सुरू केलेलं आहे रुद्र शिबिराच्या या माध्यमातून, महाराजांचा हेतू काय असेल आपण कोणी ओळखलं नाही. महाराजांचं ध्येय काय आहे, महाराजांना पुढे काय गाठायचं आहे, महाराजांचा काही स्वार्थ नाही. या ठिकाणी जे समाजामध्ये जे अज्ञान अंधकार जे आहे किंवा जंगम समाजामध्ये जे आहे, जंगम समाजामध्ये जे काही आज सुद्धा खेड्यापाड्यामध्ये जंगम समाजाचं चित्र भयानक आहे. शहरचा असो, परंतु ग्रामीण भागातील जंगमाचं किंवा पूजापाठ करण्याचं जे काही धोरण जे आहे ते बरंचसं काही चुकीचं आहे. तंत्र मंत्र ह्या विद्या ज्या आहे, आता शास्त्रोक्त पद्धतीनं टेक्नॉलॉजी युग आहे. आता टेक्नॉलॉजी युगामध्ये, वैज्ञानिक युगामध्ये आपल्याला कसं जगावं लागते आणि कसं जावं लागते, आपली दिनचर्या जी आहे ही दिनचर्या कशी सुंदर ठेवावी लागते, खरोखर हे सांगण्यासाठी, हे मार्गदर्शन करण्यासाठी महाराजांना मुद्दाम हे रुद्र शिबिर ठेवलेलं आहे. हे रुद्र शिबिर साधं सोपं आहे मित्रांनो. तर खरोखरच यामध्ये ज्ञान आहे, दीप प्रज्वलित केलेला आहे, तुमच्यामधला अंधकार नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला एक प्रकारची प्रेरणा मिळावी, एक ऊर्जा मिळावी, एक शक्ती मिळावी, म्हणून यासाठी चळमळीनं तन मन धन अर्पण करून ह्या ठिकाणी केलेले आहे. धर्म रक्षिती रक्षता. आपण जर धर्माचं रक्षण केलं तरच धर्म आपलं रक्षण करणार आहे, हे विसरून चालणार नाही. म्हणून अखंड मानवतेचं निशान, भगवं निशान महाराजांनी पताका घेऊन जे गावोगावी, कोणी निंदो कोणी बंदो कोणी काही म्हणो, परंतु महाराजांना जे आपलं ध्येय गाठायचं आहे ते ध्येय गाठल्याशिवाय महाराज काही स्वस्त बसणार नाहीत. हे मला नक्की मला खून गाठ बांधून घ्या असती याची. म्हणून मित्रांनो, विद्या ही फार महत्वाचं आहे. मी एक माध्यमिक शिक्षक होतो, मला आज रिटायर होऊन 20 वर्ष झालेत. आज माझ्या हाताखालून विद्यार्थी बरेच घडलेत. हे माझा अभिमान आहे, माझं पुण्य आहे आणि त्यांचं मुलाचं माझ्यावर प्रेम आहे. म्हणून माझे सगळे जे काही हाताखालचे विद्यार्थी घडलेत ते विद्यार्थी क्लास 1 झालेले आहेत आज. म्हणून तुम्हाला एक सांगणं आहे, एक शिक्षक म्हणून तुम्हाला सांगतो, महाराजांचा तुमचा आशीर्वाद आहे, महाराजांचं तुम्हाला सान्निध्य आहे. जंगमाची पोरं शिकावी, हुशार व्हावी, विद्वान व्हावी, गुणवान व्हावीत. आणि तुझ्यासोबत पालक जे आहेत, हे पालकांनी सुद्धा आचार आणि विचार जे आहे, संस्कार जे आहे, या रुद्र शिबिरात तुम्हाला संस्कार मिळणार आहेत. संस्कार म्हणजे काय, शब्द म्हणजे काय, फार मोठं शब्दाचा आपला मित्र शब्दच आहे. आपली धन, आपली शब्द, विद्या हे आपलं धन आहे, संपत्ती आहे. विद्वान जे असेल म्हणून हे विद्या गुप्त धन हे तुमचं कोणी चोरून देणार नाही. हे त्रिकालबा सज्जित आहे. म्हणून महाराजांनी अवरात्र प्रयत्न करून या ठिकाणी आज 15-16 वर्ष झालं हे रुद्र शिबिराचं आयोजन हे या ठिकाणी होत आहे. म्हणून ही लहान सहान गोष्ट आहे मित्रांनो. त्यांच्या मागे तळमळ आहे, एक स्वार्थ आहे, त्याग आहे आणि बुद्धिमंत असे काही ठराविक मठ आहेत आपल्या मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, की आता या बऱ्याच ठिकाणी आता गुरुवर्य त्या मठातून रुद्र शिबिराचं आयोजन करत आहेत. हे सुद्धा अभिमानास्पद आहे, त्यांचं मी सुद्धा अभिनंदन करतो. परंतु या ठिकाणी ही टीम जी आहे त्या ठिकाणी आता वेदमूर्ती जे आलेले आहेत, प्रवीण स्वामी का सोलापूरचे हे शास्त्री आहेत. जुना मठ जे आहे सोलापूरचा, आमच्या काळात फार लहानपणी ऐकत होतो, त्या ठिकाणी आज लाभलेले आहेत. शिवम जोळकोटकर आहे, इथे बरीचशी गुण आहेत. मनमास्वामी मांजरीचा आहे आणि असेच पुन्हा गुरुराज स्वामी आहे. हे मुलं जे तुम्हाला शिक्षक जे आहेत, हे शिक्षक तुम्हाला शिकवणार आहेत. म्हणून
विद्याधन हे सर्वात धन श्रेष्ठ आहे. म्हणून काय या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मी सांगायचं आहे की तुम्ही ह्या महिन्यामध्ये चांगला अभ्यास करा, संस्कार रुजवून घ्या, समाजामध्ये कसं वागावं काय नाही याचं सगळंच काही शिकून घ्या. योगायोग या पुस्तकामध्ये यांचं मी अभिनंदन करतो. फुलवळकरांनी हे पुस्तक जे काढलेलं आहे त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की हातामध्ये आता हे पंचायत घ्यायचं गरज नाही. कारण मी शिक्षक असताना मला काही जमत गेलं नाही, परंतु जेव्हा मी रिटायर झालो, महाराजांच्या सान्निध्यामध्ये आलो, मुख्यच महाराज असोत किंवा जगद्गुरू असोत यांच्या सान्निध्यामध्ये आलो, तेव्हापासून मला ह्याचं पठण झालं. पंचांग म्हणजे काय? 5 अंगाचा समुच्चय. तिथी वार नक्षत्र योग आणि करण या 5 अंगाचा समुच्चय म्हणजे सगळी पंचांग म्हणजे यामध्ये माहिती कॅलेंडर सहित अशाच्यामध्ये असते. आणि काळाची गरज ओळखून सर्व या फुलवळकरांनी केलेलं आहे. त्यांचं पुनश्च एकदा त्याचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. तरी जास्त मी वेळ घेणार नाही, कारण वेळ झालेला आहे. पुन्हा जो भक्ती बोलणार आहेत, महाराजांचा आशीर्वाद होणार आहे. म्हणून मित्रांनो एक कळकळून सांगतो की मला एक गीत आठवते. 1495 प्रवास, महाराजांचा प्रवास त्याप्रमाणे आहे. महाराजाला बघलं की मला कोलंबसाची आठवण येते. कोलंबसाचे गर्वगीत होतं. कोलंबसाचे गर्वगीत होतं. जग जिंकायला निघणारा कोलंबस एक पर्यटक होता, एक नाविक होता, एक नावाडी होता. परंतु त्याने आपलं ध्येय जे आहे ध्येय गाठण्यासाठी त्याने डगमगलं नाही. समुद्राला आव्हान केलं त्याने. अथांग समुद्र आहे, परंतु त्या समुद्राला आव्हान केलं की तू किती गरज, किती माझ्या लाटा येऊ दे, उसळी मार, परंतु मी तुला हटणार नाही, कारण तुला सीमा आहे, मला सीमा नाही. म्हणून अनंतामुची ध्येय शक्ती, अनंतान आशा, पामरा तुला किनारा असेल. परंतु या मानवजातीला हे विद्या संपादन करण्यासाठी आपल्याला कोणतीही मर्यादा नाही. ते आपण अमर्यादित आहोत असं म्हणून तळमळीनं महाराजांचं खूप ध्येय होतं. काही संस्था काढायच्या होत्या, परंतु काही अडचणी येतात. पुष्कळशा सुंदर कळ्या किडीच खाऊन टाकतात. म्हणून महाराजांचे काही जे विचार, जे स्वप्न जे होते ते स्वप्न काही साकार झाले नसतील, पण होतील. परंतु महाराज कधी मागे हटणार नाहीत, मोडेल पण वाकणार नाहीत असा बाणा या डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराजांचा आहे. म्हणून त्यांच्या चरणी तुम्ही नतमस्तक व्हा आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये राहून तुम्ही तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्या आणि या जंगम समाजाचं उन्नती करून घ्या. म्हणून या ठिकाणी असलेले पालक आणि सर्व भगिनींना सांगायचं आहे की आपण जंगम वंशामध्ये जन्मले आहोत. आपले आचार आणि विचार हे काय आहेत आपण तळमळून पाहावं आणि त्याप्रमाणे वागावं. म्हणून आपल्याला गावात लोक पूज्य मानतात, पूजनीय मानतात. म्हणून त्याप्रमाणे आपले आचार आणि विचार शुद्ध पाहिजेत, तर आपल्याला लोक पाय पडतात, आपल्या मान देतात, महाराज या म्हणतात. हे आपल्या हातातच आहे. तुमचं भवितव्य तुमच्या हातात आहे, तुमच्या मुठीत आहे. आपण तुम्हाला कोण व्हायचं आहे हे कोणी दुसरं येणार नाही. तुम्हाला तुमचं कल्याण करण्याचं कोण येणार नाही. म्हणून तुमचं कल्याण तुम्हालाच करून घ्यावं लागणार आहे. हे त्रिकाल बात सत्य आहे. म्हणून इतरांचा आशीर्वाद घेत, इतरांच्या सान्निध्यामध्ये राहत आणि त्या सरस्वतीची पूजन करून सरस्वतीला प्रसन्न करून घ्या, त्या देवतेला प्रसन्न करून घ्या. आणि हे पूजापाठ नुसतं पूजापाठावर अवलंबून राहू नका. काळ बदलणारा आहे, येणारा काळ काय सांगता येईल, काय सांगता येत नाही. म्हणून त्याबरोबरच आपलं विद्या संपादन करावं, MPC UPC द्यावं, अधिकारी व्हावेत आणि चांगलं घडवावं. आपल्या माता पित्याची, आपल्या गावाची आणि आपल्या गुरूंची, आपल्या मठाची, आपल्या समाजाची सेवा करावी. ह्याच्यामध्ये तुमची धन्यता आहे आणि हे तुमचं पुण्य आहे. म्हणून यासाठी आपण तळमळ न करता महाराजांच्या सान्निध्यामध्ये राहून महाराजांचा नाव लौकिक व्हा. आतापर्यंत जवळजवळ 1000-1500 मुलं या ठिकाणी रुद्र शिबिर घेऊन बाहेर पडलेले आहेत. त्यांची आज कमाई रोजची 1000 रुपये, रोजची 1000-1500 कमाई आहे. शाळा उपार्जन केला आपण. तुम्ही DED ला ते लोक ऐकत नाहीत. आज 10, 20, 40 लाख देऊन आपण DED वरची नोकरी करतो, परंतु शेअरचं बघा तुम्ही चित्र. आज महाराज लोक मिळायला तयार नाहीत. हे महाराजांचे उपकार आहेत. हे तुम्ही आज बाहेर पडाल्या, परंतु आपण कोण्या विचारानं, कोणा कशा पद्धतीने बाहेर पडलं पाहिजे हे पाहिलं पाहिजे आणि आपण त्या पूजापाठामध्ये तरबेज झालं पाहिजे. हे चिमुकले जे पोरं आहेत ते खरोखरच लोक त्यांची कौतुक करतील की बाबा हे विद्याभ्यासामध्ये पोरं पुढे गेलेले आहेत. लग्नविधी असो, अंत्यविधी असो, कोणता विधी असो, गावातला विधी तुम्ही जेव्हा करता तेव्हा गुरु महाराजांचं नामस्मरण करून गुरु महाराजांचा आशीर्वाद घेऊनच तुम्ही विधी करा. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये काही कमी पडणार नाही. हे मी निक्षून सांगतो आणि मला अभिमान वाटतो तुमचा सुद्धा. म्हणून मी आज जास्त वेळ न घेता एक तुमची जुनी एक कविता केलेली आहे, ती कविता या ठिकाणी म्हणतो आणि माझं पूर्ण विराम या ठिकाणी देतो. पंचांगान रुद्र पुस्तक घेऊ द्या की रे, मला बिरुद्र शिबिराला येऊ द्या की.
पंचांगानं रुद्र पुस्तक घेऊ द्या की रे मला बी रुद्र शिबिराला येऊ द्या की मुकेटच्या महाराजांनी भरवलंय शिबिर मुकेटच्या महाराजांनी भरवलंय शिबिर 30 दिवसाचं नियोजन केलंय तयार गावगावची जंगमाची आलिया पोर प्रदीप स्वामी मास्तर हाय चतुर अंतरून आणि पांघरून घेऊ द्या की रे मला बी शिबिराला येऊ द्या की माय बापाने आणून सोडलं या मठात जंगमाच्या पोरांची डोकी केली गुळगुळीत योग साधना करून बसली या बघा पूज्यत शिवगणाची जणू दिसली या मला पंगत तीर्थान प्रसाद घेऊ द्या की रे मला बी शिबिराला येऊ द्या की तीर्थान प्रसाद घेऊ द्या की रे मला बी रुद्र शिबिराला येऊ द्या की शास्त्रीजींनी शिकवले संस्कृतचे अक्षर कोणी करती जन्म कुंडली तयार वेदघोषात होती मंत्र उच्चार ज्ञानार्जनस आली झाली पोर तयार कागजान पेन घेऊ द्या की रे मला बी रुद्र शिबिराला येऊ द्या की रे कागजान पेन घेऊ द्या की रे मला बी रुद्र शिबिराला येऊ द्या की माय बाप आलेत पोरांचं पाहण्या कौतुक 1 महिन्यात झालंय बेसमेंट पक्क तालावर शिकलेत नमकान चमक घरी जायला पोरांचं मन झालंय पक्क महाराजांचा आशीर घेऊन बाहेर पडू द्या की रे मला बी रुद्र शिबिराला येऊ द्या की पंचांगानुज पुस्तक घेऊ द्या की रे मला बी रुद्र शिबिराला येऊ द्या की या ठिकाणी ओम शांती शांती महाराजांनी साष्टांग दंडवत माझं 2 शब्द पूर्णविराम देतो. जय हिंद. या ठिकाणी गंगाधर स्वामींनी खूप छान कविता केली. खूप छान वाटलं सर तुमची कविता ऐकून. यानंतर डॉक्टर स्वामी बेडेकर यांना मी विनंती करतोय यांनी या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करावे आपले. आजच्या या 17व्या रुद्र शिबिराचे अध्यक्ष देवनी मठाचे मठाधिपती सिद्धलिंग स्वामी शिवाचार्य आणि आपल्या सर्वाचे आदर्श श्री मुखेड मठाचे मठाधिपती डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज आणि इथे जमलेले सर्व आमचे नांदेडून आलेले आमचे सर्व मित्रवर्ग नांदेडून आलेली पूर्ण टीम पालक आणि विद्यार्थी आणि बहिणी भगिनी माता. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो गुरुर महेश्वरा साक्षात गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. विद्यार्थी मित्र हो, मी आताच आपल्या पूर्वीच्या वक्त्यांनी सर्व डिटेल वगैरे सगळं सांगितलेलं आहे. मी काय जास्त वेळ घेणार नाही कारण आपल्याला गुरु महाराजांचं आशीर्वचन ऐकायचं आहे. तुम्हाला फक्त सूचना देण्यासाठी मी इथं उभं थांबलो. खरं म्हणजे आपणाला काय की इथून काय न्यायचं आहे आपणाला, इथून काय मुखेडला आलात तुम्ही तर इथून न्यायचं काय आपणाला. जाताना ज्ञान न्यायचं आहे आणि ज्ञानाबरोबर आपलं चारित्र्य कसं असावं हे सुद्धा न्यायचं आहे. आणि चारित्र्य संपन्न झाल्यानंतर आपण पुढे काय करायचं आपल्या जीवनामध्ये सेवा रूपी म्हणजे ह्या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की आपण इथून नेणार ज्ञानाबरोबर आपलं चारित्र्य कसं चांगलं राहील हे लक्षात ठेवा. आणि इथून गेलेल्या आपण जे ज्ञान घेतो आपण त्या आपल्या समाजामध्ये कसं सेवारूपी देण्याचा प्रयत्न करावा. मित्रो, आज तंत्रज्ञान नुसतं मंत्रज्ञानाबरोबर आपल्याला तंत्रज्ञान शिकलं पाहिजे. नुसतेच मंत्र पाठ करून नाही तर याच्याबरोबर आपल्याला तंत्रज्ञान घेतलं पाहिजे. कारण AI जमाना आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे. चॅट GPT आपण वगैरे बघतो मोबाईलवर, पण आज कुठे गेलेला आहे. तर याच्यासोबत या मंत्रज्ञानाबरोबर आपण तंत्रज्ञान घेतलं पाहिजे आणि आपण शाळा शिकलं पाहिजे. विद्यार्थी पीठापासून ते विद्यापीठात गेलं पाहिजे की आपण ह्या ज्ञानाबरोबर ह्या ज्ञानाचा आपण धार्मिक आध्यात्मिक उपयोग करून सुद्धा आपलं चारित्र्य शुद्ध ठेवण्यासाठी उपयोग केला पाहिजे. आणि जास्तीत जास्त आपण शिक्षण घेऊन डॉक्टर हो, इंजिनियर हो, वकील हो किंवा एखाद्या राजकारणात कुठे असो तर आपलं शुद्ध चारित्र्य जन्माचा मुलगा म्हणून आपण झालं पाहिजे. एवढे 2 शब्द बोलतो आणि यानंतर मी माझ्या 2 शब्दाला विराम देतो. आणि विशेष सूचना म्हणजे काय की आता तापमान फार वाढलेलं आहे. विद्यार्थी मित्र कारण गेल्या वर्षी आम्हाला अनुभव आहे. दक्षिणा दिलेले काय करतात, मुलं दुकानात जातात आणि काहीतरी खातात, पोट दुखायलंय, संडास लागली, ताप आली म्हणून दवाखान्यात येतात.
मी तर लहान मुलाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही दक्षिणा जे दिलात ते दक्षिणा गुरुवाराकडे जमा करा आणि बाकीचं तुम्ही मठाच्या शिवाय इकडे काही खाऊ नका तुम्ही. कृपया तुम्हाला ही कळकळीची विनंती आहे. कारण काय, तुम्ही बिमार पडला, तुमच्या वडिलाला बोलून घ्यावं लागते, आम्हाला त्रास, सगळ्याला त्रास होते. तर हे एक लक्षात ठेवा, प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. दुसरं, ऊन जास्त असल्यामुळे मठाच्या बाहेर जाऊच नका तुम्ही. तुम्हाला काय कमी पडलं तिथं नागनाथ गुरुजी आहेत, आम्ही आहोत, सगळेजण आहोत. तुम्हाला काय पडले तर आम्हाला सांगा, सर्व तुमची व्यवस्था करण्यात येईल. एवढं बोलून माझ्या 2 शब्दाला विराम देतो. खूप छान डॉक्टर साहेब. यानंतर मी डॉक्टर शंकर स्वामी वडेपुरीकर यांना मी विनंती करतोय, यांनी या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करावेत. डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य गुरुमाऊलीच्या चरणी साष्टांग दंडवत करून, देवनीचे गुरुमाऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत करून उपस्थित कार्यक्रमास आदरणीय आमचे आशास्थान स्फूर्तीस्थान हिरेमठ साहेब, काटकळंबेकर गुरुजी, बेळेकर डॉक्टर साहेब, गणेश गडगेकर, गजानन स्वामी, दिगंबर स्वामी, शिवकांत मठपती बारूळ, उपस्थित या ठिकाणी आलेले विशेष करून आमचे ते फुलवळकर स्वामी, या मुलांना घेऊन आलेले पालक आणि माता भगिनींनो, तुम्ही जे आज महत्त्वाचं काम केल्यात पालकांनी आणि वडिलांनी, जे माता भगिनींनी लेकरांना या ठिकाणी आणून एक चांगले क्रांतिकारी निर्णय घेतला. तुम्ही जीवनातला पहिला लेकराला काहीतरी घडण्याचं काम केला तुम्ही. त्याच्यासाठी सर्वांनी यांचं टाळ्या वाजून स्वागत करा. जन्माला घातले त्याला पायावर उभं करणं पहिला परमार्थ आहे आपला, आणि तुम्ही संस्कारी बनवण्यासाठी ते लेकरांना आणून ठेवलं 1 महिना. पण इथं काही कमी पडत नाही, तुमच्यापेक्षा जास्त इथे सेवा होती त्या लेकराची. तुमच्यापेक्षा जास्त संस्कारी लेकरं बनतात इथं. तुम्ही धोंड्याच्या महिन्यात 4-2 वेळेस धोंडे करसाल, तर रोज धोंडे लेकरं खातात. आता रोज गोडधोड खातात, रोज त्यांची व्यवस्था होती. आणि संस्कारी 1 महिन्यामध्ये असे परिवर्तन लेकरामध्ये होते की घरामध्येच त्यांना काहीतरी उणीव जाणवते की आपल्या आईवडिलांमध्ये कमी जास्त आहे. म्हणजे एवढे संस्कार होतात. आज 17वा संस्कार शिबिराचा कार्यक्रम आहे. दरवर्षी 100 ते 200 विद्यार्थी येत असतात. म्हणजे 16×32 3200 विद्यार्थी इथून घडून गेलेले आहेत या मुखेड मठातून. हे काय फार छोटी गोष्ट नाही, फार जमेची बाजू आहे, फार जंगम समाजासाठी मोठी बाजू आहे. कारण आज विद्याभिषेक झाला, संस्कृतीचं जतन केलं, आध्यात्मिक अधिष्ठान जपलं, तरच या समाजामध्ये मान आहे. किती तुम्ही हे करा, आज हे लेकरं 1 महिना शिक्षण घेतात, पुन्हा वर्षभर काही शिक्षण घेतात, नंतर पौरोहित्य करण्यास सुरुवात करतात. एखाद्या स्वामींनी एखाद्या चांगल्या व्यापाऱ्याने घर बांधलं, वास्तुशांती करायची म्हणलं तर करोडपती व्यापारी यांचे हळद कुंकू याच्या पायाला लावून यांच्या पायावर नतमस्तक होते. पण एखादी डॉक्टर इंजिनियर झालेला 10 पोते पुस्तक वाचलेला त्याच्या पाया कोणी पडत नाही. या 1 महिन्याच्या संस्कृतीत आज असंख्य काही लेकरांना जीवनदान मिळणार आहे. त्यासाठी लेकरांना विनंती करतो, इथं खोडकरपणा करू नका. डॉक्टर स्वामींनी सांगितलं, बेळेकर साहेबांनी, की बाहेर जाऊ नका, टेम्परेचर जास्त आहे. सुंदर विचार इथले घ्या, व्यवस्थित शिक्षण जे सांगतील ते घेत राहा, आणि घेऊन 1 महिन्याच्या नंतर तुमचं चांगले एक शास्त्री बनून बाहेर पडा. यावर्षी 2-4 ठिकाणी हे प्रशिक्षण शिबिर चालू झालेत. भोशीला आहेत, बेटमोगऱ्याला, उदगीरला. सुरुवातीला फक्त मुखेड आणि साखरकडे 2च ठिकाण होते. महाराजाचं बघून केलेत, पण 15 आणि 20 दिवसामध्ये लेकरं काय शिकणार? संस्कृत जिबीला 8 पडायलाच 8 दिवस लागणार त्यांना. इतकं सोपं नाहीये. आणि इथं जे पोटतिडकीने शिकवतात आमचे नागनाथ स्वामी, गुरुलिंग हे शास्त्रीजी, खरोखरच इथल्यासारखं कोणी शिक्षण शिकवत नाही. मी एक 5 वर्षापूर्वी उदाहरण सांगतो. इथं सुरुवातीला आलेला एक विद्यार्थी, आज आमचे वीरभद्र स्वामी सोलापूर शास्त्री यांनी शिकवलेला, अहमदपूरला मला भेटले. ते 4 व्हीलर गाडीमध्ये होते महाराज. ते महाराज पूजा करणारे इथं 1 महिना आपल्या इथं राहून गेले. तर त्यांनी मला ओळखले की तुम्ही आले होते, असा कार्यक्रम घेतला, हे ते झालं. त्यावेळेस पासून मी तुम्हाला ओळखतो. मी तर काय ओळखीत नाही. मी मुखेडमध्ये रुद्र शिबिराला आलो होतो, तिथं महिनाभर होतो. सुरुवातीला शेवटी तुम्ही लोक आला होतात. खूप माझं कल्याण झालं. त्यानं घरी नेलं, 3 मजली बंगला बांधलाय.
2 मुलं इंजिनियर केले, मुलगी डॉक्टर केली, आणि कशावर? त्या पूजाविधीवर. पूजाविधीत कमी राहील नाही उत्पन्न. आता आज काही आमचे पूजाविधी करणारे पोरं आम्ही बघतो, मुंबईसारख्या ठिकाणी 1-1 लाख रुपये वास्तुशांतीची फीस घ्यायला लागले. 51 सर्वसामान्य माणूस 21,000 रुपये द्यायला लागलाय. आज गादी करायचं तर 1100च्या कमी कोणी गादी करत नाही. अभिषेक करायचं तर 500-700च्या कमी कोणी अभिषेक करत नाही. रुद्र महिमन अभिषेक म्हणलं तर 1100 शिवाय कोणी करत नाही. फीस कमी झालेली नाही आहे. मुंबई पुण्याच्या ठिकाणी त्यांना एवढं महत्व आहे की भयानक. आणि देणगी मर्यादेच्या बाहेर आहे. म्हणून हे बुद्धिजीवी लोक अगोदर लेकरांना फक्त शास्त्रीचं शिक्षण शिकवत होते, पण आपण शिकवत नव्हतो. पण या गुरुमाऊलीच्या अथक प्रयत्नामुळे, यांच्या सहकार्यामुळे आणि यांच्या सगळ्या टीमच्या योगदानामुळे आज आपले स्वामी लोक विद्याभूषित होत आहेत. हे फार मोठी जमेची बाजू आहे, छोटी नाही आहे. लेकरं आपल्या घरी ठेवा, ऊन लागल, हे होईल ते होईल, हे करण्यापेक्षा चांगले विचारवंतांनी सुद्धा लेकरं आणावं. 2 ठिकाणी मला दुःख जाणवलं. एक, आम्ही वधूवर परिचय मेळावा घेतो, सगळे गरीबाचे लेकरं परिचय देतात, पण श्रीमंताचं कोणीच परिचय देत नाही. त्याचा बाप बायोडाटा घेऊन येते. इथं सुद्धा सर्वसामान्याचे लेकरं येतात, पण श्रीमंताचे लेकरं एसी मध्ये बसून टीव्ही बघतात. काय शिकवणार की विद्वान बाप आणि धनवान बाप. त्यांनाही विनंती करतो, 1 महिना आपण सुद्धा यांच्या संग राहून किमान 100 आपले लेकरं 10वीला असो, 12वीला असो, 8वीला असो, 9वीला असो, इथं आणून ठेवून त्यांना आपण शिकू आणि त्यांच्यासोबत आपण सुद्धा शिकू, तरच कल्याण होणार आहे. कारण हे तर शिकतीलच लेकरं. आपले लेकरं कधी शिकाव? आपल्या लेकराला कधी ज्ञान यावं? मुंबईला एक शास्त्री आहेत, आपले स्वामी, क्लासहून अधिकारी आहेत. 5च्या नंतर धोती पंचा घालतात, पूजाविधी करायला जातात. दुसऱ्या स्वामीपेक्षा 5 पट त्यांना उत्पन्न मिळते. त्यांनी म्हणले माझ्या सॅलरीपेक्षा डबल कधी मला मिळते. माझ्या घरी काजू कमी नाहीत, बदाम कमी नाही, नारळ कोण्याच गोष्टीची कमी नाही. म्हणले या पूजाविधीवर ऑफिसमध्ये मी 8 घंटे ड्युटी, उरलेला वेळ मी पूजाविधी करतो. म्हणले क्लासहून अधिकारी आहे. तर मला सांगायचं काय की आपण फक्त कडकच राहण्यात मजा नाही, आपण सुद्धा आध्यात्मिक ज्ञान शिकलं पाहिजे. आध्यात्मिक गुरु महाराजांनी एक पुस्तक गेल्या वर्षी आम्हाला दिलं होतं पूजाविधीचं. ते पुस्तक तेवढं जरी पाठ केलं, सुंदर पूजा करतायत, एवढं सुंदर महाराज तुम्ही लिखाण केलंय त्या पूजा पुस्तकाचं, ते तुम्ही सगळ्यांनी पाठ करा. आता जे शास्त्रीने पंचांगाचं दिलंय ते सुद्धा तुम्ही पठन करा आणि सुंदर रुद्र महिमान पंचांग या ठिकाणी शिकून जा. शेवटच्या दिवशी पण आम्ही येणारच आहोत. आल्यानंतर किती विद्वान मुलं झालेत हे आम्हाला कळेलच. अजून काही विद्यार्थी येणार आहेत. आताच बारूडून काय आले, तिकडून या आलेत. 100 विद्यार्थी यावर्षी कमी आहेत आणि सगळेजण एवढी या लेकरांची काळजी घेतात. त्याबद्दल मी नागनाथ स्वामी त्या याचं गुरुचं आम्ही अभिनंदन करतो. आणि असंच कार्य तेवत ठेवा. आम्ही असंच सदैव आपल्या सोबत येत राहू. आणि आमची ही नांदेडची राज्यस्तरीय समाज जंगम समाज संघटनेची जी टीम आहे नेहमी कार्यरत असते. मधल्या 2 वर्षात काही कारणास्तव थोडीशी आम्ही काम ठप्प केलं होतं, पण दीपावलीनंतर जोमाने हे जनगणना झाल्याच्या नंतर आम्ही काम करणार आहोत. जनगणना करते वेळेस सुद्धा काही त्रुटी कोणाला कळत नसतील तर आम्हाला फोन करा. आम्ही त्यांना कोण्या रखान्यात काय लिहायचे सांगू. जातीच्या याच्यामध्ये जंगम हे कंपल्सरी लिहा. हिंदू वीरशैव काय हे 2 लिहायचं, त्याच्यात बाकी इकडे लिहा. पण जातीच्या रखान्यात जंगम हे कंपल्सरी लिहिल्याशी राहू नका. याचं आम्ही परिपत्रक काढून 2 दिवसामध्ये आम्ही सबमिट करणार आहोत आणि सगळ्या समाजाला याचं मार्गदर्शन. आणि तशी नांदेडची जनगणना आमच्या हिरेमठ साहेबांनी केलेली आहे. मी पूर्वी 8-10 वर्षापूर्वी पुऱ्या जिल्ह्याची जनगणना केली होती. त्याच्यात 10, 15, 30 कॉलम काहीतरी विचारले होते आम्ही. तशाच पद्धतीची एक वेळ जनगणना आणि दीपावली नंतर एक भव्य दिव्य वधूवर परिचय मेळावा, प्रशिक्षण शिबिर पाहिजे ते हिरेमठच्या सानिध्यात राहून आता आमचे प्रतिनिधित्व आणि आमचा सर्व कारभार आम्ही आमच्या सगळ्या संघटनेच्या माध्यमातून हिरेमठवर सोपविण्याची संकल्पना आहे. आणि हिरेमठने त्यांनी जोरदार याच्यात आम्हाला प्रतिसाद द्यावा. कोण येणार झाले हे समाजकार्य इतकं सोपं नसते. 10 बोलावं लागते तेव्हा येतात. इतकं सोपं नसते. त्याचंच नाव समाजकार्य आहे. रोडला दोड आंब्याच्या झाडात एकाला आंब्याचं नाही गोड आंब्याचं, दोन्हीला फळं लागले. लोक दगड कोणाला मारतील? गोड आंब्यालाच मारतात. तुम्ही जेवढं गोड व्हाल तेवढं तुम्हाला लोक दगड मारतात. आणि गोड झाल्यानंतर जन्मोजन्मी तुमची सेवा लोक करत राहतात. केव्हा आम्ही 70-80 पासून गंगाधर स्वामी आणि गजानन स्वामी, किशोर स्वामी आम्ही काम करतो. आज लग्नात गेल्या अगोदर माईकवर आमचं काय आम्ही असे तीर मारलेत.
पण समाजाचं एक निष्ठेनं आम्ही 15-20 वर्षे काम केले. लोक आम्हाला डोक्यावर घेऊन नसतात, आज आमचा आदर करतात, सन्मान करतात. ते जर प्राप्त करून घ्यायचं असेल, घरी किती जरी केलात, काय जगा वेगळं केलं म्हणून 2 शब्दात मुलगी सांगते, पण इथं जन्मभर समाज तुमचा ऋणी राहतो. आणि समाज कार्य करण्यासाठी दिगंबर स्वामी कुरुंदकर असो की हिरेमठ असो, यांना विनंती करतो की हिरेनं भाग घ्या. आता हे गुणवंत विद्यार्थी आता तयार होणार, तर उद्याच्या याच्यात पास होऊन 12वीचे 11 झालेत. एक छोटासा कार्यक्रम घ्या. हे आला नाही ते आला नाही हे नसते, आपण चलत राहायचं, होत राहते. आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि गुणवंत पालकांचा एक सत्कार समारंभ, एक चांगला उपक्रम 2 वर्षापूर्वी हिरेमठ साहेब म्हणतात. तर या महिन्यात, या धोंड्याच्या महिन्यात हे कार्यक्रम ठेवा. जेवढे येतील ते येतील आणि तेवढ्यांचा आपण सन्मान करू, त्यांचे उत्तरे करू, त्यांचं कौतुक करू. कौतुक करणं आपलं प्रातिनिधिक स्वरूपात महाराष्ट्र कार्यकारिणीचं आपलं कर्तव्य आहे, ते आपण निष्ठेनं करू. पूर्वीपासून आपण करत आलो, निष्काम भावनेनं समाजकार्य आम्ही केलेलं आहे. कोणाचं काही न घेता गुरुवर्यांच्या मार्गदर्शनाखाली, गुरुवर्यांच्या डायरेक्शन खाली आम्ही काम केले. असंच ठेवत राहू, असंच काम करत राहू. गुरु महाराज आम्हाला असाच आशीर्वाद देत राहा. आम्ही निश्चितच तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करू. शेकडो मोठमोठाले कार्यक्रम घेतले, मोठमोठाले मंदिरं बांधले असतील, पण हे मंदिरं उभं केले. प्रत्येक घरामध्ये आज एवढी चमक येणार आहे. गुरु महाराज 2 वर्षानंतर या लेकराच्या घरी जाऊन बघा. हे जे पुण्याचं काम जे होत आहे, अथांग हे काम तुम्ही तेवत ठेवलात, याबद्दल शतशः तुमच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. आणि मग माझे 2 शब्द याच ठिकाणी पूर्णविराम करतो. जय हिंद, जय महाराज. हॅलो, या ठिकाणी मी 2 शब्द आपणा सर्वांना बोलू इच्छितो. हॅलो, चेक. तदनंतर या ठिकाणी आपल्याला पंचांग शिकवण्यासाठी जे उपस्थित शुभम शास्त्री फुलवळकर, त्यांना अशी विनंती करतो की आपण सपत्नीक येऊन गुरुवर्यांतर्फे सत्कार स्वीकारायचा आहे. शुभम शास्त्री फुलवळकर यांना विनंती करतो की त्यांनी आपण सपत्नीक येऊन या गणाचार्य मठ संस्थानला आपण थोडक्यात पंचांगाची माहितीसाठी जे तुम्ही पुस्तक काढलेलं आहे, त्याबद्दल तुम्हाला जोडीतर्फे या गुरुवर्यांतर्फे सत्कार होत आहे. सर्वांनी टाळ्याचा कडकडाट करून या ठिकाणी त्या दोघांचा सत्कार करायचा आहे. अध्यक्षाच्या परवानगीनं मी एक सांगायचं विसरलो. आनंदाची बातमी आहे. इथं शिकणारा नागेश्वर स्वामी हा विद्यार्थी म्हणजे आमच्या सौभाग्यवतीचा भाचा आहे. त्याची कवळाशी इथे सेवाचार्य म्हणून उत्तराधिकारी म्हणून निवड झालेली आहे. मित्र हो, टाळ्याच्या गजात त्याचं अभिनंदन करूत आपण. आमच्या मिसेसचा भाचा आहे तो. आणि दुसरं तडकलकर स्वामी जे आपल्या इथं येत होते, ते सुद्धा सेवाचार्य म्हणून आपल्या संपर्कात असलेले, त्यांची सुद्धा निवड झालेली आहे. आणि तिसरं आनंदाची बातमी म्हणजे सुरफुळे, ज्यावेळी आम्ही पहिलं शिबिर घेतलो त्यावेळी तो माधव सुरफुळे म्हणून हा विद्यार्थी इथंच शिकून गेलेला आहे. तो आज IFS म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये आज फॉरेनला काम करतो आहे. तो इथलाच विद्यार्थी आहे. मित्रहो, तुमच्यात सुद्धा असाच एखादा गुणवान विद्यार्थी व्हावं ही आमची तळमळीची विनंती आहे, तळमळीची पराकाष्ठा आहे. तर सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि माझ्या 2 शब्दाला विराम देतो. हॅलो, डॉक्टर साहेबांनी ज्या पद्धतीनं सांगितले की या ठिकाणी या रुद्र शिबिरामध्ये काही विद्यार्थी असे शिकून डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी लोक झालेले आहेत. सर, हे तुम्ही सांगितलेले ते खूप छान गोष्ट सांगितलेली आहे. या ठिकाणी आपण आपल्या जंगम समाजाच्या प्रत्येक मुलांनी हे पूजापाठ करण्यासाठीच रुद्र शिबिरामध्ये जावं असं नाही. याने आपल्या अंगामध्ये एक संस्कार आणि एक शीतलतापणा आपल्या अंगामध्ये येते. याने की आपण समाजामध्ये कशा पद्धतीनं वागावं, कसं बोलावं, कसं आपलं आचरण ठेवावं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथून भेटतात. आपले आई वडील आपल्याला सांगतात, पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. ठीक आहे, कारण ते आपल्या रोजचेच घरातले असतात ना. त्याच्यामुळे या मठामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला एक मार्गदर्शन भेटते की बाबा आपण कोण आहोत. आपण स्वतः जंगम आहोत. आपल्या जंगमाचा एखादा छोटा बालक जरी असला
पहिलीला बालवाडीला जरी असला तर वयोवृद्ध गावातले माणसं तुमच्या पाया पडतात. का पडतात? आपण त्या कुळामध्ये जन्माला आलोत म्हणून ते तुमच्या पाया पडतात. ठीक आहे, दुसऱ्याच्या कोणाच्या पाया पडतात का? नाही. मग एवढे मोठे माणसं तुमच्यापेक्षा 20-20, 25-25 वर्षानं मोठे असलेले माणसं जर तुमच्या पाया पडत असतील तर मग तुमच्या अंगामध्ये काय गुण असले पाहिजे हे महत्वाचं आहे ना. ठीक आहे, मग तुम्ही कसं वागलं पाहिजे ते तुमच्या पाया पडतात नाही, ते तुमचं अनुकरण करणार. तुम्हाला किती छोटं असलं तरी आवाजावर बोलणार, महाराज म्हणणार. ठीक आहे, तुम्हाला ते आरे तुरे नाही करणार, म्हणजे तुम्हाला मान सन्मान देऊन बोलणार. मग तुम्हाला एवढा मान सन्मान भेटणार आहे तर मग त्या विद्यार्थ्याला, त्या जंगमाच्या मुलाला काही गोष्टी माहीत असल्या पाहिजे. त्या गोष्टी या ठिकाणी या मठातून महाराजांनी आताच नाही तर महाराज या ठिकाणी या मठामध्ये त्यांचा पट्टाभिषेक झाला त्या वर्षीपासून या रुद्र शिबिराचं आयोजन आहे, की आता नाहीये. ठीक आहे, मी लहान होतो या मठामध्ये, मी पहिल्यांदा विद्यार्थी म्हणून या मठामध्ये आलो. त्याच्या अगोदर मी सोलापूर मठामध्ये, खोडगी मठामध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलो. त्यावेळेस मी फार लहान होतो. त्यावेळेस आपाचा पट्टाभिषेकही झालेला नव्हता. तेव्हा इथं कोणाला विद्या भेटतच नव्हती. मग आमच्या वडिलांनी खूप शोध घेतला, कुठं मुलाला संस्कार. माझे वडील स्वतः एज्युकेटेड शिक्षक आहेत, आजोबाही माझे शिक्षक होते. घरामध्ये आमच्या सर्व एज्युकेटेड फॅमिली आहे. मग त्यांना वाटत होते की आपल्या मुलाला संस्कार चांगले भेटावं. त्यासाठी त्यांनी शोधून काढला, आम्ही राहणारे फुलवळचं आहे, त्यांनी शोधून काढलं की सोलापूरमध्ये घोडगी मठामध्ये रुद्र शिबिर आहे तिथं. मग तिथं त्यांनी आम्हाला इथून पाठवलं. बघा, 500-600 किलोमीटर लांब त्या ठिकाणी आम्ही शिकायला गेलो. त्याच्यानंतर आम्ही इथं आल्याच्या नंतर आपण इथं शिबिर चालू केल्याबरोबर आम्हाला आनंद झाला. तेवढ्या लांब आम्हाला जायची गरज नाही. त्यावेळेस आपल्या मराठवाड्यामध्ये कुठे शिबिर घेतलं जात नव्हतं, कुठंच नाही. फक्त एकमेव मराठवाड्यामधलं स्थान होतं ते मुखेड. महाराजांनी या ठिकाणी रुद्र शिबिराचं आयोजन चालू केलं. इथून खूप 4,000 ते 5,000 विद्यार्थी आज बाहेर पूजापाठ करतात आणि ते बी चांगल्या पद्धतीनं, एकदम मंत्रोच्चारासहित, चांगल्या मंत्रोच्चारासहित त्यांनी पूजापाठ करतात. नंतर महाराजाचं बघून बरेच जणांनी त्यांची संकल्पना घेऊन चालू केलेलं आहे. पण आपलं बूड हेच आहे महाराज, आणि हे आपल्याला शेवटपर्यंत टिकून ठेवायचं आहे. त्याच्यासाठी आणि ज्यावेळेस मी या गोष्टीमध्ये अभ्यास करत असताना, विद्यार्थ्यांना शिकवत असताना, विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी याचा मी अभ्यास केला. म्हणजे मंत्र माणूस सहज सांगून एकमेकाकडून म्हणून शिकू शकते, पण पंचांग हा विषय असा आहे की तुम्ही कुठेही पूजापाठाला जा, साधा सत्यनारायण करा की अभिषेक करा की सर्वात मोठ्यात मोठी पूजा करा, वास्तुशांती करा, काही करा, त्याच्यामध्ये तुम्हाला संकल्प नावाचा भाग असतो. ते तुम्हाला शास्त्रजी तुमचे शिकवतील. त्या संकल्पामध्ये तुम्ही ज्या टाइमला पूजेला बसले त्या टाइमला तुम्हाला 5 पंचांगाचे अंग, तिथी, वार, नक्षत्र, योग, करण हे ऍट ए टाइम काढावं लागतात. तर ते तुमचं फलद्रूप पूजा होते, नाहीतर ती पूजाच फलद्रूप होत नाही. ठीक आहे, मग त्याच्यासाठी पंचांगाचं सखोल ज्ञान देण्यासाठी मी त्याचा अभ्यास केला आणि त्याच्यावर विद्यार्थ्यांना सर्वात चांगल्या पद्धतीनं सोयीस्कर जावं आणि विद्यार्थ्यांना समजून जावं. पहिल्यांदाच पंचांग म्हणल्यानंतर आपल्याला भीती वाटते की बाबा किती अवघड आहे की, आहे ना. म्हणजे ते डोक्याच्या मनातच आहे, कारण मराठीचा आपण अभ्यास केलेला असतो, मंत्र थोडेफार ओळखीचे वाटतात, पण पंचांग आकडेमोड वाटते म्हणून विद्यार्थी तिकडे दुर्लक्षच करते. पण त्या विद्यार्थ्याला ओळख होण्यासाठी, विद्यार्थ्याला त्याची आवड निर्माण होण्यासाठी मी मागील काही वर्षापासून नोट्स काढल्या होत्या. पण त्या नोट्सचा मी एका पुस्तकामध्ये रूपांतर केलं आणि आपाजींना बोलून बरेच 2-3 वर्ष त्याच्यामध्ये माझं काम चालू होतं. जेवढं की विद्यार्थ्यांना असो की आपल्या पंचांग मधल्या, म्हणजे आपल्या जन्माच्या कोणत्याही व्यक्तीला असो, की हे सहज पुस्तक वाचल्यानंतर जर त्यानं ते पंचांग हातात घेतलं तर ते सोपं वाटणार, 100% त्याला सोपं वाटणार. 72 पेजेसचं पुस्तक आहे, वाचायला काय नाही, 3-4 घंटे लागतील. एकदा जरी ते पुस्तक वाचून काढलं तुम्ही तर तुम्हाला पंचांगची 90% ओळख होऊन जाईल. थोडंफार जरी तुम्ही जर कोणाकोणतं मार्गदर्शन घेतलं तर तुम्हाला सर्व गोष्टी तुम्हाला सोप्या जातील. त्याचं मार्गदर्शन करून मी या ठिकाणी आपाच्या संमतीनं, आपाकडे आपल्याला माहित असेल, मी रात्री 11 वाजता या मठामध्ये आलो. आपल्याला माहित होतं, कारण मला या 14 तारखेला लॉन्च करायचंच होतं, कारण करूत म्हणण्यामध्ये आमचे 3 वर्ष गेले. सर्व करून असताना देखील मी इथून जात होतो देगलूरला, आपण बोलले नाही आपल्याला नारायण या वर्षी करायचंच आहे. 15 दिवसामध्ये सर्व जजमेंट करून लगनसरायमध्ये कोणताही प्रिंटिंग वाला घेत नव्हता आपा प्रिंटिंगसाठी. तात्काळ येऊन एका प्रिंटिंग वाल्याला बोलून आपाकडे रात्री 11 वाजता 12 वाजता इथून मी कंधारला गेलो, डायरेक्ट प्रिंटिंगला दिलं पुस्तक. म्हणजे त्याच्यासाठी मलाही खूप मेहनत करावी, पण त्याच्यासाठी तुमच्या सर्वांचा फायदा व्हावा ही माझी अपेक्षा आहे आणि सर्वांचा नक्कीच फायदा होईल. आपण या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो आणि या ठिकाणी मी या मठाचे मठाधिपती श्री गुरु डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी यांना आपला आशीर्वचन देण्यासाठी 2 शब्द सांगण्यासाठी प्रणिपात करतो.
श्री गुरुभ्यो नमः. यामाहो सर्व लोकानां प्रकृतिं शास्त्रपारगा ताम धर्मचरण शंभ प्रणमामि पराम शिवम. प्रप्रथमः आराध्य सद्गुरूंना स्मरण करून वीरशैव महामता स्थापनाचार्यवर्य जगदादी जगद्गुरु रेणुकादी पंचाचार्य बसवादी प्रमथगण मन्मतादी शिवसंतगण आणि तसेच जगातील समस्त संत महात्मा दार्शनिक आणि श्रीमठाचे मूळ कर्तृ संजीवनी समाज देखील साष्टांग प्रणिपात करून आजचा हा 16वा वर्षाचा या रुद्र प्रशिक्षण शिबिराचा अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले आत्मीय षडस्थ ब्रह्म सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांना प्रणाम करून या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगामध्ये उपस्थित असलेले गजानन महाराज, वड्यापोरीकर महाराज, हिरेमठ, काटकळंबेकर महाराज, गणेश महाराज गडगेकर, डॉक्टर स्वामी वसमतकर आणि उपस्थित सर्व नांदेड जिल्हा जंगम संघटनेचे सर्व पदाधिकारी, मुखेड तालुक्याचे जंगम समाज संघटनेचे अध्यक्ष प्रदीप हिरेमठ, कोल्हे सर आणि ह्या रुद्र शिबिरामध्ये यावर्षी तुम्हा सर्वांना शिकवण्याकरिता आलेले श्री वेदमूर्ती प्रदीप स्वामी सोलापूरकर व उपस्थित सर्व शास्त्रीय वृंद, उपस्थित पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा 16वा वर्षाचा रुद्र प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन होत असताना सर्वांनाही सुद्धा एक गोष्ट फार आनंदाचा वाटतो. कारण या महाराष्ट्रामध्येच किंबहुना ह्या मराठवाड्यामध्ये एकमेव अशी गणाचार मठ तयार झाला. त्या ठिकाणी गेले 16 वर्ष प्रतिवर्ष न चुकता ह्या रुद्र प्रशिक्षण शिबिर चालतो. हे आपल्यासाठी फार आनंदाचा बाब आहे. कारण रुद्र प्रशिक्षण शिबिर चालू करणं एवढं सोपं नाही. कारण जंगम समाजाच्या मुलांना घेऊन महिनाभर राहायचं म्हटलं फार अवघड जातो. कारण आपण सहज म्हणतो एक जंगमाचे मुलगा तो राहायचं म्हटलं तर फारच अवघड असतो. कारण मी म्हणतो ना 100 माकड गेल्यानंतर एक जंगम जन्माला येतो. माझा अर्थ काय तर एका जंगमाच्या मुलाच्या अंगामध्ये 100 माकडाचे गुण असतो म्हणजे एवढा खोडी राहणारा मुलगा असतो. पण हे शब्द आहे सहज रूढीमध्ये आलेले, खरं काय नाही. म्हणजे लक्षात घ्या, एक मुलाच्या अंगामध्ये 100 माकडाचे गुण असते म्हणजे का एवढा खोडी राहणारा मुला असतो. तो व्यवस्थित राहत नाही, जाग्यावर राहणारा नाही. एक म्हणले की 4 करतो, 4 म्हणले की उडी मारतो. त्याला काही देणं घेणं नाही. कारण तो जंगमाची मुलाच एवढा फास्ट असतो. ह्याचा अर्थ असा मला वाटतो की तो मुलगा फार हुशार असतो. तो जंगमाची मुलगा एक्सपर्ट असतो. म्हणून तो त्याचा अंगातला गुण जे काही ते दाखवण्याकरिता फार टॅलेंटेड मुलं असतात. मग अशी मुलांना एकत्रित बसून ते 1-2 नव्हे तर एका वर्षी तर एवढा आनंद वाटतो आम्हाला सांगायला. जवळजवळ 340 मुलाचं नोंदणी झाली होतं. 340 मुला मठामध्ये नागनाथ सर ह्या सर्व टीम एवढा परेशान झाले त्या वर्षी. तर 340 पैकी जवळजवळ 280 मुलं राहिले. शेवटच्या टप्प्यापर्यंत 280 मुलांची व्यवस्था पाहिलं तर सगळ्यांना नाकनोय आणलं. सगळे परेशान झाले. पण तरी सुद्धा आम्ही शिबिराला मात्र काहीच तडजोड न करता प्रत्येक मुलांना चांगलं शिक्षण देण्याचाच प्रयत्न केलं. परंतु ह्या वर्षी मात्र ह्या मराठवाड्यामध्ये जवळजवळ 4 ठिकाणी ह्याच रुद्र प्रशिक्षण शिबिर चालू केलं. कोणी 15 दिवसाचं ठेवलं, कोणी 20 दिवसाचं ठेवलं, त्यांची सोयीप्रमाणे ठेवलं. मग हे साठी मला एवढा आनंद वाटतो. हे जंगम समाजावर आज तर का होईना इतर मठा मान्यातलं महाराज मंडळ आणि इतर समाज लोकांना आज तर जंगम समाजाकडे फिरून बघण्याचा कुठंतर विचार करू लागलेले आहे. कारण मी पहिल्या दिवसापासून माझा उद्देश एकच असतो, ह्या वीरशैव लिंगायत समाजामध्ये, या समाजात नव्हे तर हिंदू समाजातलं सर्वांना 18 पगड जात असेल कुठलाही एक भावनिक माणूस, मी देवदेव करतो म्हणणाऱ्याला एक जंगम त्याचं घरी गेल्याशिवाय त्याचं कुठलंही शुभ कार्य होत नाही. तो कुठलाही असेल, माळी कोळी मातंग असेल, कुठलाही समाजाचे मुलगा गेला तर तो त्या समाजामध्ये कुठल्याही समाजाचा असो त्या समाजामध्ये जंगम किंवा एखादा ब्राह्मण ते गेल्याशिवाय त्याच्या घरातलं कुठलंही शुभ कार्य होत नाही. साधा वर्धा शंकर सत्यनारायण असेल तरी सुद्धा जंगमाला जावा लागतो. परंतु दुर्दैवानं असं परिस्थिती होता, आजोबा पंजोबाने शिकलेलेच पाठ
आपल्या मुलांना सांगायचं, नोकरी नाही, काम नाही, दाम नाही, अशी मुलांना ते पुढे ढकलायचं. आणि तिथं गेल्यानंतर तो काय मम मम म्हणून तो हळद लावा, कुंकू लावा, अक्षत टाका, फुलबेल वाहा आणि लावा आरती, झाला पूजा. मग असं तसं पूजा करून यायचं, त्याला पुण्याही नाही पापही नाही. हे सर्व सगळं त्यांनी काय म्हणावं, यजमान हे सर्व जे काय केलं तो शिवार्पणम असतो. म्हणजे काय झालं तर शिवार्पणम असतो, शिवस्वरूपी तुम्ही ते तुमच्याकडे त्यांनी ढकलून दिलं. म्हणून आज 90% जंगम समाज आज गोरगरीबच आहे. कारण त्यांनी केलेलं जे काही पूजातलं कमी अधिक आहे ते सगळे फळ तुमच्या अंगावर त्यांनी ढकलून दिलं. म्हणून आज जंगम समाज 90% गरीब राहिला. परंतु शास्त्र शुद्ध पद्धतीनं कसं प्रत्येक मंत्रातलं उच्चारामध्ये स्पष्टपणा आलं तर तो बसलेल्या यजमानालाही फळ मिळतो आणि जंगमालाही सुद्धा फळ मिळतो. म्हणून अलीकडे ह्या 15 वर्षाची कालावधीमध्ये तुम्ही पहा, गावागावातला जंगम आज सुखानं नांदतो. गावागावातलं जंगम पत्राघरात राहणारं आज बिल्डिंग बांधू लागलं. आता आपली महाराज गजानन महाराज म्हटल्याप्रमाणे आज तो 4 व्हीलर मध्ये म्हणजे कार मध्ये फिरतो. कारण तो शुद्ध शास्त्र पद्धतीनं मंत्र शिकला म्हणून एवढं सगळं साध्य होत. कारण हे मंत्र काय आहे तर देवाचा सर्व तो मंत्र अधीन आहे. म्हणजे या पृथ्वीवर जे काही पंचमहाभूत आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, या सर्वांचे जे काही मंत्र आहे तो मंत्र उच्चार आम्ही केलं तर वाहणारा वायू सुद्धा आपल्याला थांबवता येतो आणि दगदगता अग्नी सुद्धा आपल्याला तिथं शांत करता येतो. मग एवढा ताकद मंत्रामध्ये असताना आम्ही शुद्ध पद्धतीने मंत्र उच्चार नाही केल्यामुळं आम्हाला काही फळ मिळत नव्हतं. परंतु आज गेल्या 16 वर्षाची कालावधीमध्ये काय झालं तर रुद्र प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनेक शास्त्रींनी या ठिकाणी त्यांची वेळ दिलं, सेवा केलं म्हणून आज अनेक जंगम समाज मुलं घडू लागलेले आहेत. तर तेही आणि ह्या वर्षी खास करून आज सोलापूरमधून प्रदीप स्वामी जे काही आहेत आज शास्त्री म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहिलं तर गेले 4-5 वर्षापासून त्या सोलापूरमध्ये सिद्धेश्वर मंदिरामध्ये होणारा जे काही पाठशाळामध्ये तो प्रधान शिक्षक म्हणून त्यांनी आज काम करू लागलेले आहेत. गेल्या 4-5 वर्षापासून त्यांचे जे काही शिकण्याची पद्धती चांगला झाला, त्यांच्या हातातून अनेक मुलं घडलेले आहेत. म्हणून ह्या वर्षी आपल्याला ईश्वर स्वामी होळेकर आणि शिवयोग स्वामी होळे मठ यांच्याकडून थोडासा संपर्क केल्यानंतर त्यांनी प्रदीप महाराजाचे नाव सांगितले की नाही आपलाच आहे मुलगा हुशार आहे, त्यांना मराठी येतो, कन्नड येतो, तेलुगू येतो आणि चांगले त्यांनी बोलू शकतात, चांगले विद्यार्थ्यांना घडवलेले आहेत असं त्यांचं पत्ता दिलं. तर मलाही फार आनंद वाटला. आज सर्व आपल्या नांदेड जिल्ह्याच्या जंगम समाज संघटनेला सांगायला आनंद वाटतो. प्रदीप स्वामीला मी फक्त एकच फोन लावलो, अशी महाराज आपल्याला नाव सांगितलेलं आहे, तर त्यांनी एका शब्दामध्येच होकार दिले, हो महाराज मी नक्की येतो म्हणले. कारण त्यांची मनामध्ये तळमळ आहेत, मी कुठेतरी शिकवला पाहिजे. मग अशी एखादं शिक्षक तयार झालं तर नक्की आज जंगम समाजाची मुलं चांगलं घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजच्या हा प्रसंगामध्ये आज नांदेड जिल्हा जंगम समाज संघटना ह्या नावानं गेल्या अनेक वर्ष या महाराष्ट्रभरामध्ये काम करणारं संघटना आहे. मला तर वाटतं महाराष्ट्रामध्ये तो पहिला जंगम समाज संघटना असेल तो नांदेडच नव्हे तर महाराष्ट्र जंगम समाज संघटना, महाराष्ट्र राज्य असं नोंदणी असलेल्या समाज संघटना म्हणजे तो फक्त आपला समाज संघटना आहे. त्याचं काम करत असताना किशोर स्वामी असतील, गजानन महाराज असतील, शंकर महाराज, ते सगळ्यांची जे काही तळमळ आहेत आजपासून नव्हे तर गेले 25 वर्षापासून ह्या समाजामध्ये अहोरात्र काम करणारे मंडळी आहेत. आपला गंगाधरप्पा असेल, या सगळ्यांच्याकडे पाहिलं तर अहोरात्र जंगमासाठी तळमळ करणारा हा संघटना आहे. म्हणून त्यांचाही सुद्धा प्रतिवर्ष आपल्याला कोण आले कोण गेले, कोण लहान कोण मोठे न पाहता प्रत्येक वर्ष आपल्याला हा शिबिर चालू झाल्यापासून आपल्या ह्या सर्व टीम आपल्याला सहकार्य करत आलेले आहेत, त्यांची वेळ देत आलेले आहेत. अनेक समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर जंगमाची मुलांना सांगत आहेत बाबा तू कमी जास्त शिकलास तर काय हरकत नाही, पुढच्या वर्षी शिबिर असतो तू जा. कुठेही त्यांना एखादा मुलगा आढळला कमी जास्त म्हणू लागला काय हरकत नाही, तू पुढच्या वर्षी मुखेडला जा, यावेळेस शिबिर होतं. म्हणजे या माध्यमातून त्यांनीही सुद्धा या शिबिराचा अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी सुद्धा अप्रत्यक्ष स्वरूपातून प्रचार करत आलेले आहेत. म्हणून आजचा हा प्रसंगामध्ये जास्त न बोलता या सर्व विद्यार्थ्यांना मला सांगणं आहे तर आज जवळजवळ आपल्या शिबिरामध्ये 101 मुलं येणं शक्य आहेत. आता जवळपास 60-70 मुलांची नोंदणी झालेली आहेत. तर उपस्थित तुम्हा सर्व मुलांना माझं सांगणं आहे तर आजपासून तुमचा हा शिबिर सुरुवात झालं तर तुमचा 10 जूनला परीक्षा होतो. या रुद्र शिबिर आणि पंचांगामधून जे कोणी तुम्ही शिकतो ना तुम्हा सगळ्यांचे
लेखी आणि मौखिक परीक्षा घेण्यात येतो. त्या परीक्षामधून जे कोणी प्रथम द्वितीय तृतीय आलात तर त्यांच्यासाठी बक्षीस सुद्धा आहे, बरं लक्षात घ्या. आज तुम्ही इथं काय केलात, एक 1100 रुपये देऊन तुम्ही नोंदणी केलात, पण या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे, तर तुम्ही फर्स्ट आलात तर षटस्थल ब्रह्मी डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज गौडगावकर यांचे नावानं प्रथम बक्षीस आहेत. तो मठातून तो तुम्हाला देण्यात येतो. आणि 3 बक्षीस आहेत. पहिला बक्षीस आहे 1100 रुपयाचं, दुसरं आहे 500 रुपयाचं, तिसरं आहे 250 रुपयाचं. हे झाले मठातून मिळणारं पहिला बक्षीस. त्याचबरोबर दुसरा सुद्धा एक पारितोषिक शिवाय के सारंग स्वामी मठपती, आता मॅडम आलेले आहेत इथं, त्याने त्यांचा मालकाच्या नावानं सुद्धा गेले 4-5 वर्षापासून त्यांनी सुद्धा बक्षीस ठेवत आलेलं आहे. बरं 1100 नाही बघा, आता त्यांच्या कोणी सुद्धा 3 बक्षीस ठेवलेलं आहे. बरं त्यांचे सुद्धा पहिला पारितोषिक 500चं आहे, दुसरा 250चं आहे आणि दुसरा 300चं आहे, तिसरा 250चं आहे. मग लक्षात घ्या किती झाले. पहिला सुद्धा 500, पहिला 1100, मग तुम्ही दिला 1100, पहिला आलात तर तुम्ही इथून 2000 रुपये घेऊन जातो. मग बघा कोणाची इच्छा आहेत, कोण कोण प्रथम येणार आहोत, फर्स्ट कोण येतो का तुम्हाला विचारतो मुलांना, कोण येणार हो याच्यामध्ये शिबिरामध्ये. जो कोणी फर्स्ट येतो ना तुम्ही 2000 रुपये घेऊन जाणार हो, बरं लक्षात घ्या. आता तुम्ही 1100 देऊन 2000 रुपये घेऊन जायचे, किती मोठा संधी आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं संघटनेतर्फे पहिला 3100, दुसरा 2100, दुसरा 1100. बघा अजून एक आनंदाची बरं यावर्षी त्यांनी जाहीर केलेलं आहे. महाराष्ट्र जंगम समाज संघटनेच्या वतीनं या शिबिरामध्ये पहिला द्वितीय तृतीय आलेल्या 3 मुलांना म्हणजे पहिला बक्षीस 3100 रुपयाचे त्यांनी आज जाहीर केलेले आहेत. बघा किती मोठा तुम्हाला दिल्यापेक्षा जास्त मिळू लागले ना. पहिला बक्षीस 3100 रुपयाचा आहे, दुसरा 2100चा आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट द्वितीयामध्ये सुद्धा 2 आम्ही पारितोषिक ठेवणार आहोत आणि तृतीय आणि 1100चा आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला फर्स्ट सेकंड थर्ड आल्यानंतर लक्षात घ्या किती मुलं येणार आहोत. आता आपला शास्त्रीय सर्व टीमना फार मोठा पडलेला आहे. त्याच्यामध्ये चांगले मुलगा कोण उत्कृष्ट आहेत, कोण चांगला अभ्यास केले, आता निवडून काढायचं मोठं आहे बरं आता तुमच्या समोर. म्हणून काय करा, सर्व मुलांनाही माझं सांगणं आहे, तर महिनाभर तुम्ही व्यवस्थितपणे राहायचं. कारण शेवटी जंगम घर सोडल्या तरच उद्धार होतो, बरं लक्षात घ्या. मग यासाठी तुम्हाला आज संधी आहे, तर तुम्ही इथं आल्यानंतर. आणि परभणी जिल्ह्यातून सुद्धा आपले एक परभणीकर महाराज आहेत, त्यांचा सुद्धा 3 बक्षीस त्यांनी ठेवलेलं आहेत. मग लक्षात घ्या असं एकूण ह्या शिबिरामध्ये 4 बक्षीस तुम्हाला सर्वांना मिळू लागलेलं आहेत. म्हणून त्या सर्वांची सुद्धा तुम्हाला उद्या परवा व्यवस्थितपणे आपली नागनासर ते लिहून तुम्हाला सर्वांना मुलांना सांगतात. तर लक्षात घ्या मुलांनो, या महिनाभर तुम्हाला राहत असताना अजिबात घराकडलं आठवण करायचं नाही. महिनाभर काय करायचंय तुम्हाला, फक्त सकाळी उठला योगासन करायचं, योगासन झालं स्नान करायचं, स्नान झाल्यानंतर नाश्ता करून लिंग पूजा करायचं सामूहिक. कारण घरात पूजा करतो नाही करतो माहिती नाही, परंतु इथं मात्र सामूहिक रीतीतून इष्टलिंग पूजा करायचं. इष्टलिंग पूजा झाल्यानंतर नाश्ता करून पाटाला बसवायचं आणि पाठ झाल्यानंतर परत दुपारी पोटभर जेवण राहणार व लक्षात घ्या. आता तर धोंड्या महिन्यात चालू आहेत, रोज तुम्हाला पुरणपोळी मिळेल, रोज धोंड्या खायला भेटेल, किती लागेल तेवढं मिळणार आहे बरं. म्हणून तुम्ही खात असताना लागेल तेवढं पोटाला लागेल तेवढंच खायचं, जास्त सुद्धा खाऊन अजून परेशान व्हायचं नाही. म्हणून दुपारी झाले तेवढा व्यवस्थितपणे सगळ्याजण जेवण करायचं. आणि आपले डॉक्टर स्वामी सांगितल्याप्रमाणे बघा, आज कुठली अनेक लोकांनी आज तुमचा पंगत घेतल्यानंतर त्यांनी तुम्हाला जीव घालून वरी सुद्धा दक्षिणा देतात, तर ते दक्षिणा 2 दुकानामध्ये जाऊन काही खायचं नाही. आज सर्वजण काय करा, शास्त्रीकडे जमा करा. आता तुम्ही जे काही हे माईक ऐकू लागलोत ना, हे बॉक्स हे माईक सुद्धा तुमचं दक्षिणातून गेल्या वर्षी आणलेलं आहे बरं लक्षात घ्या. म्हणजे या शिबिरातला विद्यार्थी दक्षिणावरच काय झालं तर जवळपास 15,000 रुपयाचं आज एक बॉक्स आलेला आहे, माईक बॉक्स आणलेलं आहे आम्ही. म्हणजे जेणेकरून तुमची तब्येतही चांगला राहिला आणि त्या यजमानला दक्षिणा दिल्यासारखाही झाला आणि ह्या शिबिरामध्ये हे माईक सुद्धा कामाला आला. असे चांगले उपक्रम आपला मनमत महाराज असेल, गणेश असेल, हे सगळेजण मिळून चांगले उपक्रम गेल्या वर्षी राबले. तर ह्या वर्षी सुद्धा तुम्हा सर्वांना भरपूर दक्षिणा देणार आहेत, परंतु दक्षिणा घेऊन खर्च करण्यापेक्षा त्याची चांगला सदुपयोग सर्वांनी करून घ्यावा. आणि सायंकाळी ठीक तुमचं दुपारी जेवण झाल्यानंतर आराम करायचा, उन्हात कोणी फिरायचा नाही.
काही झालं तर दुसऱ्याला बाहेर जाऊन सांगण्यापेक्षाही इथं 5-6 जण आहेत आपल्याकडे, एकटं दोघं नाही, सर्वकडे जाऊन थांबायचं, मला हे होऊ लागले ते होऊ लागले, काही झाले तर त्यांच्यासोबत तुम्ही बोलायचं. आणि जवळपास इथं सर्व पालकांना अजून एक सूचना मी देतो, तर मुलाकडे कोणीही मोबाईल देऊ नका. लहान असेल मोठा असेल, सर्व पालकांना माझं स्ट्रिक्ट सांगणं आहे, अजिबात मोबाईल देऊ नका. कारण कोणी मोबाईल ठेवला तर तो शिकणं कम मोबाईलमध्ये जास्त वेळ घालतो. आणि रोज संध्याकाळी 1 तास सर्व मुलांना, आपले 4-5 जण इथं बसून राहतात, तुम्ही यायचं, तुमची नंबर सांगायचे घरातला आणि 2 मिनिट 5 मिनिट घरामध्ये मोबाईलचे बोलायचं, पण सोबत मोबाईल ठेवून घ्यायचा नाही. म्हणून पालक वृंदाला माझं सांगणं, अजिबात मोबाईल देऊ नका. तुमचे नंबर तुम्ही ते देऊन जा, मुलाकडे तुमचे नंबर द्या. म्हणजे 1 दिवस आड किंवा 1 दिवस काही अडीअडचणी बोलावं असं वाटलं, फोनवर तुमचे मुलं तुमच्यासोबत संपर्क साधतात. कारण मी गेल्या सर्वांना सांगायचे, 2 वर्षापूर्वी जवळपास 50 मोबाईल आम्हाला काढून ठेवावं लागले. आम्ही सांगितल्यानंतरही मोबाईल ठेवून गेलं, संख्या वाढलं, पण नाही झालं, आम्हाला शेवटी मोबाईल काढून घेऊन आपल्या कपाटमध्ये सगळ्यांचे नावं लिहून ठेवावं लागले 50 मोबाईल. आणि एवढं अवघड होऊ लागलं, कारण मोबाईल मुलाकडे पाहिलं तर मोबाईल दाखवल्याशिवाय लेकर सुद्धा जेवण करत नाही. अशी परिस्थितीमध्ये आज तुम्हाला मोबाईल सोडायचा आहे, मायबापाला सोडून घर सोडून इथं राहायचं आहे, कारण इथं तुम्हाला मंत्र शिकायचा आहे आणि चांगला वेद अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आणि हे झाल्यानंतर सायंकाळी सर्वांना चांगला शिवपाठ ठेवणार आहे, बरं लक्षात घ्या. सुंदर असा शिवपाठ होणार आहे. तो शिवपाठाच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला पावलं खेळता येते, फुगडी खेळता येते. बघा काय काय आहे, फक्त शिवपाठ नाही, शिवपाठ करून फुगडी खेळून आपलं शुभम महाराजला माहिती आहे, चांगलं पकवाज वाजवतात, बरं मस्त पकवाज वाजवलं, तुम्हालाच पावलं खेळायचं, म्हणजे रिंगण खेळायचं. सायंकाळी सुद्धा आनंदानं गात नाचन करत सुंदर असं शिवपाठ करायचं. शिवपाठ झाल्यानंतर मी राहिल्या दिवशी तुम्हाला चांगलं बोलत बसणारच आहेत. आणि आपण परत रोज मी असेल, आपला देवणीकर महाराज असेल, अजून कोणीही शिवाचार्य आले ते सुद्धा तुमच्यासोबत सायंकाळी संवाद साधतात, काही हितगुज तुमच्यासोबत करतात, काही विचार तुमच्या समोर त्यांनी मांडतात. म्हणजे सायंकाळी सुद्धा तुमच्यासोबत काही चांगलाच विचार संवाद होतो. आणि ते झाल्यानंतर लगेच रात्रीचं जेवण करून तुम्हाला सर्वांना, आज मंगल कार्य चांगला झाल्यामुळं व्यवस्थितपणे सर्वांना राहायची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. तर जेणेकरून 14 मे पासून 14 जून पर्यंत बहुसंख्येनं या जंगम समाजाने या रुद्र शिबिराचे लाभ घ्यावा. येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण समाजाचा सेवा करण्याकरिता हा मुला तयार होणं तेवढंच गरजेचं आहे. एवढे या प्रसंगामध्ये सांगत अजून एक सूचना आहेत. 24 मेला श्री श्री 1008 ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी काशी पीठाचे जगद्गुरू महाराज मुखेडला येत आहेत. 23 तारीखला महाराज मुक्कामला येत आहेत. 24 तारीख सकाळी इष्टलिंग महापूजा आहे आणि धर्मसभा आहे, ग्रंथाचं प्रकाशन आहेत आणि त्या ग्रंथ विक्री सुद्धा या ठिकाणी होणार आहेत. आणि नंतर जगद्गुरू महास्वामीजींचे दर्शन आशीर्वाद बहुसंख्य लोकांना या ठिकाणी मिळणार आहेत. या सर्व कार्यक्रम श्रीमठामध्येच होणार आहेत. म्हणून 24 तारखेलाही सुद्धा चांगले कार्यक्रम असल्यामुळे सर्व पालकांनी एक दिवस, आता आज 14 तारीखला तुम्ही सोडून चालत मुलांना, तर परत तुम्ही 10 दिवसाला तुम्हाला येता येतो, तर त्या दिवशी कार्यक्रमाला या आणि तुमच्या मुलांनाही तुम्ही भेटून जा, असे तुम्हाला सर्वांना सूचना देतो. आणि आजचा हा रुद्र प्रशिक्षण शिबिराचा या 16 वर्षाच्या शिबिरामध्ये उद्घाटन प्रसंगामध्ये उपस्थित असलेले देवणीकर महाराजांची आणि श्रीमठाचे मूळ कर्तृ समाजाची कृपा आशीर्वाद तुम्हाला सर्व रसून या ठिकाणी सांगून, सर्व मान्यवरांनी सुद्धा माझं सांगणं आहे. तर पहिल्या दिवशी उद्घाटन करायला आलात तर 14 जूनलाही सुद्धा जाहीरपणे सर्व मंडळीला मी आवाहन करतो, त्या 14 जूनलाही सुद्धा सर्वांनी या रुद्र शिबिराची समारोपाला सर्वांनी यावं अशी तुम्हाला सर्वांना आमंत्रित करतो. आणि या ठिकाणी माझा 2 शब्द संपवतो. शिवम भयात सांब जय नमः पार्वतीपते शिव हर हर. हॅलो, या ठिकाणी सर्वांना विद्यार्थ्यांना काही सूचना आहेत. आपण सांगितल्याप्रमाणे तुमचे क्लास कसे कसे होतील ते तुम्हाला शास्त्रीकरण सांगतील देखील. ठीक आहे, कसं आहे, आपण आपल्या घरी